नमस्कार. कट्टा कोल्हापुरी आयोजित आणि अभ्यंकर फुटवेअर प्रायोजित आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज मराठी रंगभूमी दिन आहे. त्यानिमित्त मी सर्वांना रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देतो आणि यालाच मध्यवर्ती ठेवून आज आपल्या कट्ट्यावरती जे आले आहेत प्रसिद्ध पटकथा लेखक आणि विविध मालिका नाटकांचं लेखन करणारे कोल्हापूरचे श्री युवराज पाटील सर. मी तुमचं सर कट्ट्यावरती स्वागत करतो आणि रंगभूमी दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर. मला सांगायला खूप आनंद होतोय की अनेक मालिकांचं विविध नाटकांचं लेखन सरांनी केलेलंच आहे. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाच्या काही गोष्टी मी सांगेन की साम टी व्हीवरील आई अंबाबाई, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, श्री गुरुदेव दत्त या मालिकांचं सलग 9 वर्ष लेखन सरांनी केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रयतेचा राजा शिवछत्रपती या महानाट्याचंही लेखन सरांनी केलेलं आहे. अनेक नाटकांचं लेखन केलेलं आहे सरांनी. त्यामध्ये अपना सपना फनीपणी या कॉमेडी नाटकाचंही लेखन सरांनी केलेलं आहे. शंभूराजे या ऐतिहासिक नाटकाचंही लेखन केलेलं आहे. आणि आम्हाला कोल्हापूरकरांना अभिमान वाटेल अशी एक गोष्ट म्हणजे पाऊले चालती पंढरीची वाट या सामाजिक नाटकाचं लेखन सरांनी केलेलं आहे. आणि या नाटकाला जागतिक नाट्य ऑलिम्पिकमध्ये समावेश केलेला आहे या नाटकाचा. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. लेखन, पटकथा लेखन, संवाद लेखक, गीत लेखक तर सर आहेतच. त्याचसोबत टेलिव्हिजनमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी ही सर प्रसिद्ध आहेत. यामधला सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा म्हणजे कोल्हापूरच्या अंबाबाई, ज्योतिबा, श्री दत्त तीर्थक्षेत्राचा महिमा सांगणारे जी मालिका आहेत त्या मालिकांना फिक्शन मालिकेची जोड देण्याचा टेलिव्हिजनमधला पहिला प्रयोग सरांनी केलेला आहे. आणि नाटकामध्ये पोवाडा नाट्य ही संकल्पना महाराष्ट्रात प्रथम साकारणारे युवराज सर आहेत. सर, पुन्हा एकदा तुमचं कट्ट्यावरती स्वागत आहे. आज मराठी रंगभूमी दिन आहे. या रंगभूमी दिनाची पार्श्वभूमी, इतिहास आपल्याला महत्त्वाचा आहे, तो आपल्या दर्शकांनाही ऐकायचा आहे. त्याच्या आधी लेखन क्षेत्र म्हणजे चित्रपट, मालिका असतील, नाटक असतील, याच्यामध्ये दिग्दर्शक, कलाकार लोकांच्या समोर कायम येत असतात. परंतु याच्या पाठीमागे लिखाणाचं सगळ्यात मोठं काम करणारे लोक इतकी पुढे येत नाहीत. आणि याच्यामध्ये सहसा की लोकही असतात हेही माहीत नसतं. आम्हाला खरंच याबद्दल ऐकायचं, तुमची वाटचाल शालेय जीवनापासूनची. शालेय जीवनापासून कशी आवड निर्माण झाली लिखाणामध्ये? अगदी त्यासाठीच मला माझ्या बालपणापासूनचा काळ आठवावा लागतो. की साधारण माझा जन्म एका खेड्यातला आणि आजही मी तिथं त्याच गावी राहतो. महे हे माझं गाव. भोगावती आणि तुळशी नदीचा ज्या गावी संगम होत होते आणि जिथं शेजारी कसबा बीड ही भोजराजाची राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. तर असं एक वातावरण आणि तिथं माझा जन्म. आणि साधारण बालपणीच्या काळापासूनच मला ही आवड की माझ्या घरात ते वातावरण म्हणजे होतं असं नाही, पण माझे आजोबा हे भागातले प्रसिद्ध कवी होते. जे मला वाटतं आता म्हणजे भागातल्या काही वैदिक शाहिरांच्याकडे त्यांनी लिहिलेल्या रचना आजही सापडतात. साधारण माझ्या वडिलांच्या अगदी लहानपणी ते गेले, पण त्यानंतर घरामध्ये तसं काही वातावरण नव्हतं. कारण माझे वडील हे पंचक्रोशीतले नामांकित मल्ल होते. त्यामुळे एकदमच सगळ्या गोष्टी कवी मल्ल बदलल्या. आणि मग आम्हाला जशी ही लेखनाची ओढ ही नंतर निर्माण झाली. पण त्या अगोदर साधारण म्हणजे गावामध्ये भजन असतं. त्या काळात गावोगावी नाटक व्हायचे. म्हणजे शिवजयंती असेल, गणेश उत्सव, शाहिरी कार्यक्रम असायचे, पडद्यावर सिनेमे यायचे. तर या सांस्कृतिक गोष्टींची आम्हाला खूप ओढ वाटायची. म्हणजे जी काही नाटक गावागावामध्ये त्या काळात व्हायचे आणि गावातलेच लोक, कलाकार, गावातलाच दिग्दर्शक आणि असं एखादी स्क्रिप्ट निवडून त्या स्क्रिप्टवर काम करायचे आणि एखाद्या सणवाराला म्हणजे गणेश उत्सव असेल किंवा शिवजयंती असेल अशा काळामध्ये ते नाटक प्रसारित व्हायचं. तर त्या नाटकाच्या स्क्रिप्ट निवडण्यापासून ते नाटक सादर होण्यापर्यंतचा जो भाग असायचा तो खूप खडतर असायचा, पण त्यात सुद्धा एक मौज असायची. आणि ते आम्ही लहानपणाच्या काळामध्ये आम्ही अनुभवत होतो. म्हणजे त्या लोकांच्या पाठीमागे राहणं, ते सगळं पाहणं, अनुभवणं. यात एक अजून भर पडली म्हणजे माझे चुलत बंधू शाहीर रंगराव पाटील हे त्या काळामध्ये आज प्रसिद्ध शाहीर आहेत ते महाराष्ट्रातले. तर त्यांचा एक भजनी ग्रुप होता त्या काळामध्ये आणि माझं वय साधारण 5 ते 6 वर्ष असेल. त्या काळापासून त्या ग्रुपमध्ये मी गात होतो आणि अगदी लहान वयातला तो कोवळा आवाज
आणि त्यामध्ये मग फिमेल व्हॉइसमध्ये गाणं आणि लोकांना खूप कौतुक वाटायचं. मग लोक इतरत्रही कुठे असं म्हणजे कुठल्याही माहोलमध्ये उभं करायचे आणि गायला लावायचे. गाणी की शायरी गाणी? नाही, भजनातली भजनातली गाणी. तर घरातून या गोष्टींना विरोध होताच. म्हणजे पूर्वापार अकॅडमीवरती लक्ष नसणार, शालेय नाही, शालेय अभ्यासामध्ये म्हणाल तर अगदी पहिलीपासून 7वी पर्यंत मराठी शाळा जी प्राथमिक मध्ये मी प्रत्येक वर्गात प्रथम होतो. त्या गोष्टीचंही नाही. पण कसं असतं की एक परंपरांचा प्रवाह ठरलेला असतो की प्रत्येकानं या गोष्टी केल्या पाहिजेत. त्या प्रवाहाबाहेर जाऊन कुणी काही करत असेल तर घरच्यांना जरा असं चाकोरी बाहेरच्या जगण्याला नेहमीच विरोध होत असतो. आणि मला तो घरातून विरोध अनुभवायला मिळत होता. माझ्या वडिलांची इच्छा होती की मी कुस्तीमध्ये यावं, पण ते माझ्याच्यानं म्हणजे ते माझं काम नाहीच. मी आजही कबूल करतो, त्या काळातही माझ्याच्यानं ते कधीच झालं नाही. तर या काळात मात्र मी भजनामध्ये जायचं, गाणी गायचं. आणि तो प्रवास असा आमचा असायचा की रंगराव पाटील आणि त्यांचे गावातले काही तरुण मित्र दर शनिवारी आमच्या गावातून पलीकडच्या नदी पलीकडच्या आरे गावी भजनाला जायचे. दर शनिवारी रात्री 9 वाजता जायचं आणि रात्री 2:30 वाजता भजन संपून परत यायचं. तर तो प्रवास असा होता की दोन्ही गावांच्या मध्ये एक नदी, ती नदी रात्री 9 वाजता पोहून जायचं. तिथून साधारण 2-2.5 किलोमीटर शेतातला रस्ता चालत जायचं की म्हणजे शेतात उंच वाढलेलं गवत, वाट अशी नाहीच, त्या गवतावर जायचं. आणि हे असं जाणं, ते 9 वाजता तिथं भजन करणं, 9 ते रात्री 2 वाजेपर्यंत भजन करणं, भजनाहून रात्री 2 वाजता परत तो शेतातला रस्ता तुडवत येणं आणि पोहून घरी येणं. माझं वय हे साधारण 6 ते 7 होतं आणि मी या सगळ्यांचे कपडे घेऊन कुणाच्या तरी खांद्यावर बसायचो आणि नदी पार करायचो. हे एक वेळ होतं. मला अजून एक अशी घटना आठवते की राधानगरी जवळचं एक गाव आणि त्या गावी भजनाला जायचं होतं. दुपारी 4 वाजता आम्ही बाहेर पडलो. रात्री भजन तिथं करायचं. 4 वाजता बाहेर पडलो. कुठलंही वाहन नाही, हातात पेटी घेतलेली आहे, कुणी ढोलकी घेतलेली आहे, कुणी ताळाची पिशवी घेतलेली आहे. अशा या 5-7 तरुणांचा प्रवास आणि त्यांच्या पाठोपाठ मी चालत. आणि ही सगळी प्रतिष्ठित घराण्यातली. नाही, मला याच्यात नाही कळालं की वेळ आणि पॅशन किती आहे. वेळ म्हणजे याच्यातनं पैसा किती मिळतो, काय याचं हे देणं घेणं किती आहे, करिअर किती आहे. तर या लोकांच्या सोबत मी गेलेलो. तो मला पक्का दिवस आठवतो. मी 4 वाजता बाहेर पडलो. आम्ही संध्याकाळी 9 वाजता त्या गावी पोहोचायचं होतं. 50 किलोमीटरचा प्रवास होता आणि सगळे चालत निघालो होतो. वाटेत कुठेतरी मग उसाची ट्रॉली भेटली, त्या ट्रॉलीवर चढायचं, काही अंतर जायचं, तिथून उतरायचं, ती ट्रॉली दुसरीकडे वळली की तिथून उतरायचं, परत चालत जायचं. रात्री 9-10 वाजता कधीतरी पोहोचलो असेल तिथं, परत रात्रभर भजन घेऊन परत रात्रीचा चालत प्रवास. मग कुणी वाहन थांबवलं, काही अंतर त्या वाहनाने घ्यायचं. पुढं काय असणार आहे, काय वाढून ठेवलंय, कशाची कल्पना नाही. एक फक्त मला तिथं जायचं आणि मला कार्यक्रम करायचा. तर या वेड्यातून आम्ही वाढलो आणि साधारण शाहीर रंगराव पाटील यांचा तो ग्रुप माझ्यासाठी एवढा पोषक ठरला. मी म्हणजे माझे आद्य गुरु म्हणेन त्यांना, की माझं आयुष्य अशा पद्धतीनं त्यांनी घडवलं. तर हे सगळं होत असताना पुढे जाऊन त्यांनी शाहिरी ग्रुप सुरू केला. तर ते शाहिरी ग्रुपमध्ये त्याच तरुणांच्या मध्ये एक लिहिणारा असा त्यांचा एक मित्र, तो लिहित होता. मला त्या गोष्टीचं कौतुक वाटायचं की हा जे काही लिहितो त्या लिहिण्यावर हा सगळा ग्रुप हलतो. म्हणजे त्यानं जे काही लिहिलंय त्यानुसार इकडे सगळी सूत्र चालतात. म्हणजे हा किती ग्रेट माणूस आहे. आणि तो लिहित असताना आमची एक लहान म्हणून माझी तिथं लुडबुड असायची, ते पाहिणे म्हणजे ते साधारण मी म्हणेन की एक प्रसवणं होतं ते शब्दांचं. आणि ते पाहायचं होतं मला की ते कशा पद्धतीनं घडत असतं, ते यमक कशा पद्धतीनं जोडलं जातं, ते या वाक्यानंतर तेच वाक्य कसं अलगद येतं. तर ही पाहायची ओढ असायची. आणि त्याला लिहायला सुचावं म्हणून मला आमचे बंधुराज तिथं अजिबात थांबा द्यायचे नाही, म्हणजे लुडबुड करू द्यायचे नाहीत. इथं थांबायचं नाही, याला एकट्याला इथं वेळ एकांत मिळाला पाहिजे. तर मग या माणसाला एवढा एकांत दिला जातो, त्याची एवढी काळजी घेतली जाते. या गोष्टीचं एवढं कौतुक की हळूहळू मग त्या गोष्टीकडे मी आकर्षिला जाऊ लागलो. की ती निर्माण होण्याची म्हणजे जी प्रसव काळ असते,
निर्माण होण्याची प्रक्रिया असते ती सगळी प्रक्रिया पाहणं, अनुभवणं, या सगळ्या गोष्टीतून जात असताना हळूहळू मी सुद्धा मग लिहायला लागलो. आणि साधारण कॉलेज जीवनामध्ये मी मग कविता वगैरे करत होतो. आणि तिथून पुढं कलाटणी मिळाली की एकीकडे मी शाहिरीतून पोवाडेही लिहायला लागलो आणि एकीकडे मला सिने जीवनाला म्हणजे सिने जगतामध्ये माझा प्रवेश झाला साधारण 2008 मध्ये. तर अशा सगळ्या गोष्टीतून बऱ्याचशा घटना अशा आहेत की ज्या माझ्या आयुष्याला कलाटणी देत गेल्या. आणि माझं ध्येय होतं की साधारण मी शिक्षण माझं MA पूर्ण करेन आणि MA पूर्ण केल्यानंतर मी फक्त शेती करेन, हे माझं ध्येय होतं. कुठले म्हणजे शेती करायचंच ध्येय? हो हो, कारण मला कुठलीही नोकरी करायची नव्हती, इतर कुठलाही व्यवसाय करायचा नव्हता. कारण लिखाणासाठी वेळ हवा होता? असं नाही, लिहिणं हे त्या काळात डोक्यातही नव्हतं. ते आपसूक होत गेलं. म्हणजे मी ठरवलं होतं की मला माझं शिक्षण पूर्ण करायचं आणि शेतीमध्ये उतरायचंय, पण ते बाजूलाच पडलं. आज माझी शेती आहे, माझ्या घरी आहे, माझी मिसेस किंवा बाकीचे आजूबाजूला माझे काही लोक मला मदत करणार आहेत, ते सगळे शेती बघतात. मी पूर्ण वेळ आता लेखनात, म्हणजे मला जायचं होतं या मार्गावर, पण माझ्यातल्या उर्मींनी किंवा माझ्यातले जे काही अंगभूत गुण होते त्या गुणांनी मला आता या वाटेवर आणून सोडलेलं आहे. आणि मग मला कळून चुकलं की अरे ही माझी वाट आहे, लहानपणी मला जायचं. बरोबर, लहानपणी ज्या याच्यामध्ये वातावरणात जडणघडण झाली, ती भजनाचे असतील, आता जे तुम्ही वाटचाल सांगितली की राधानगरीला 50-50 किलोमीटर जाणं, या आरे गावात नदी पार करून जाणं, या गोष्टीमुळे ते आतमध्ये तयारच झालं होतं शरीरात. फक्त तरीही तुम्ही जरी ध्येय ठेवलं की MA शेती करायचं, परंतु ते आतमधलं गप नाही बसलं. हो बरोबर. त्यामुळे तुम्ही मे बी इकडं आलात. आणि सर जसं म्हटलं की बाळसं म्हणजे लहानपणा म्हणजे प्रसव, ते शब्दांचे प्रसवता किंवा इतर ह्या गोष्टी आहेत. ऑफकोर्स आता लिखाणातले सर असल्यामुळे त्यांचे शब्द त्या लेवलचे आहेत. खरं याच्यातनं एक जाणीव होते की कुठलंही असेल, नाटक असेल, सिनेमा असेल, मालिका असतील, याच्या पाठीमागं लिखाण करणारा माणूस असतो ना, तो एक आईची भूमिका असते त्याची एक प्रकारची, की तो किती सहन करत असतो. त्याच्या पाठीमागे जे तयार होतो त्यानंतर हळूहळू ती लोक बनवतात. त्यानंतर सगळ्यात शेवटी जो चेहरा समोर येतो आपल्या, एखादा ठराविक चित्रपट असतो जो आपण त्याचं एन्जॉय घेतो, त्याच्या पाठीमागे असं मोठं कष्ट असतं. लिखाणाच्या बाबतीत आपण आता यानंतर थोडक्यात, कारण खूप मोठ्या गोष्टी आहेत त्यावरचे मी प्रश्नही घेतलेले आहेत, याबद्दल बोलायचंच आहे सर. आज मराठी रंगभूमी दिन आहे. रंगभूमी दिनाची पार्श्वभूमी आम्हाला थोडक्यात ऐकायची आहे तुमच्याकडून. रंगभूमी दिनानिमित्त म्हणजे मराठी रंगभूमी दिन हा 5 नोव्हेंबर हा साधारण मराठी रंगभूमीचे आद्य संगीत नाटककार विष्णुदास भावे. तर विष्णुदास भावेंनी मला वाटतं 1843 साल असावं की ज्यावेळी त्यांनी सीता स्वयंवर हे नाटक लिहिलं होतं, सादर केलं होतं. आणि 1843ला सीता स्वयंवर जे सादर झालं, त्यानंतर 1943ला त्या सीता स्वयंवरचा शताब्दी महोत्सव झाला, जो 5 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर या कालामध्ये झाला. आणि त्या शताब्दी महोत्सवाचे अध्यक्ष सावरकर होते. तर त्या शताब्दी महोत्सवाचं स्मरण म्हणून हा 5 नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिवस हा मानला जातो. नाटक ही प्रक्रिया अशी आहे की विष्णुदास भावेंच्या म्हणजे सीता स्वयंवरच्या ह्या शताब्दी महोत्सवाच्या स्मृतीप्रित्यर्थ जरी हा कार्यक्रम, जरी हा दिवस रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो, तरीही भारतीय नाट्य संस्कृतीचा इतिहास हा खूप मोठा आहे. म्हणजे अगदी कालिदास आपल्याला माहित आहे, त्याही अगोदर हजारो वर्षांचा इतिहास आहे. की अगदी भरत हा आद्य म्हणजे नाटक या गोष्टीला शास्त्रामध्ये आणून ठेवण्याचं काम हे भरत मुनींनी केलेलं आहे. आणि त्या काळात संस्कृत नाटक, मला वाटतं भास नावाचा एक नाटककार होता की ज्याचे केरळमध्ये 1922 साली ताडपत्र, अशा ताडपत्रावर लिहिलेली 12 नाटक सापडली. जो भास हा संस्कृत नाटक आणि हजारो वर्षापूर्वीचे. त्याही काळ आधीचा इतिहास जर बघायचं म्हटलं तर वैदिक काळामध्ये सुद्धा म्हणजे वेदांमध्ये सुद्धा काही संस्कृत सूक्त अशी आहेत जी संवादी आहेत. आणि ती सूक्त गाताना किंवा ती सादर करताना ती संवादामध्ये त्या मुद्राभिनयातून ती सादर केली जायची. म्हणजे तेव्हापासूनचा हा रंगभूमीचा इतिहास. मग त्यानंतर भरत मुनींनी त्याला एक नाट्यशास्त्राचं रूप दिलं
त्यानंतर संस्कृतचे आद्य नाटककार म्हणजे अश्वघोष, आद्य नाटककार संस्कृत नाटकांचे, आणि मराठी नाटकांचे आद्य नाटककार म्हणून उल्लेख केला जातो तो बळवंत पांडुरंग किर्लोस्कर. की किर्लोस्करांनी कालिदासाच्या शाकुंतलचं मराठी नाटक केलं, मराठीमध्ये रूपांतर केलं, आणि तेव्हापासून मराठी नाटकांची परंपरा सुरू झाली. आणि संगीत नाटकांचा प्रवर्तक म्हणून उल्लेख केला जातो तो विष्णुदास जोगवे. तर असा हा सगळा इतिहास आहे फार मोठा. आणि आज आपण बघतो चित्रपटसृष्टीत असतील किंवा कुठेही मोठ्या मोठ्या ठिकाणी मोठमोठे कलाकार आपण पाहतो, त्यांची पार्श्वभूमी ही रंगभूमीशी, आपल्या नाटकभूमीशी याच्याशी जोडलेली आहेच, आणि प्रत्येक जण त्याच्यातूनच मोठा झालेला आहे. सगळ्यात मोठं म्हणजे आपल्या इकडं एवढी मोठी आहे ना मराठी रंगभूमीचं. मला अजून एक प्लॅटफॉर्म आढळला होता गोव्यामध्ये. आम्ही जेव्हा गेलो त्यावेळी तिथं आम्हाला म्हटलं की इथं प्रत्येक घरातला माणूस नाटकामध्ये कधीतरी असतोच, एवढं असं आहे. म्हणजे मराठी नाटकं इतकी मोठ्या ह्याच्यामध्ये असतं. खूप मोठा इतिहास आहे, आणि आपल्याला अभिमान आहे की या इतक्या मोठ्या परंपरेमध्ये आपण ते पुढं चालवण्याचा एक आपल्याला वारसा मिळालेला आहे. हो, खरं म्हणजे मराठी नाटक हे म्हणजे आपण थिएटरमध्ये बघतो, पण ते नाटक उभं करण्यापाठीमागं एक खूप मोठी सांस्कृतिक चळवळ जोडलेली असते. जसं तुम्ही आता गोव्यात म्हणता, तर गोव्याची सांस्कृतिक चळवळ ही खूप मोठी आहे. तसंच मराठी नाटकांच्या बाबतीत हे आहे. मराठी प्रायोगिक रंगभूमीला तसा खूप चळवळीचा वारसा आहे, आणि खरं म्हणजे ही अभिमानाची गोष्ट आहे की अशा चळवळीतून नाटक जिवंत राहिलेलं आहे आतापर्यंत. मला असं वाटतं की आता जे कलाकार नाटकातून सिनेमामध्ये आलेले आहेत त्या कलाकारांचं वेगळेपण तुम्हाला पडद्यावर सहज जाणवतं. कारण रंगभूमीवर तो कसला जातो, म्हणजे की ही तालीम आहे, आणि ह्या तालमीमध्ये तुम्ही घडत असता. नाटकाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की नाटकाचा प्रयोग, म्हणजे कुणीही म्हणत असेल की माझ्या नाटकाचे 1000 प्रयोग झाले, माझ्या नाटकाचे 2000 प्रयोग झाले, माझ्या नाटकाचे 5000 प्रयोग झाले, पण नाटकाचा प्रयोग हा एकदाच होत असतो. आज झालेला प्रयोग उद्या कधी होत नाही. उद्याचा दिवस, उद्याचा माहोल, उद्याचं सगळं वातावरण वेगळंच असतं. ते 1000 प्रयोग जरी झालेले असतील तर तो स्वतंत्र एक असा प्रयोग आहे. आणि प्रत्येक प्रयोगाचं जगणं वेगळं असतं, प्रत्येक प्रयोगाची जातकुळी वेगळी असते. म्हणून नाटकाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की नाटकाचा एकदा झालेला प्रयोग हा परत कधीही होत नाही, म्हणून त्याला प्रयोग म्हणतात. कारण प्रत्येक ठिकाणी तो एक प्रयोग असतो. तर अशा ठिकाणी कसलेला अभिनेता हा कुठंही टाकला, अगदी दगडात टाकला तरी तिथं तो उगवणार. आणि म्हणून आज माध्यमं कुठलीही असू देत, मी असं म्हणत नाही की हे माध्यम श्रेष्ठ आहे, हे माध्यम कनिष्ठ आहे, असं म्हणत नाही. माध्यम मालिकांचं असू दे, जाहिरातींचं असू दे, सिनेमाचं असू दे, पण तुम्ही रंगभूमीला तुमचं योगदान दिलंच पाहिजे. तिथं तुम्ही घडला पाहिजे, तिथं तुम्ही कसला पाहिजे, तिथं तुम्ही स्वतःच कस लावून पाहिला पाहिजे. त्या हजारो प्रेक्षकांसमोर तुम्ही स्वतःला झोकून समर्पित केलं पाहिजे. तर तुम्ही तिथं काय आहात हे तुम्ही एकदा स्वतः आजमावलं, मग तुम्ही जगात कुठेही जाऊ शकत नाही. अडून राहिला असं. आपण आता आपल्या नाटकांच्या वरती येतोय की नाटकामध्ये पोवाडा नाट्य ही संकल्पना आणलीत. आता तुमचं पोवाड्यांचं, रंगराव सरांचं तुम्ही सांगितलं तसं की शाहिरीचा एवढं परंपरा होती, पोवाडा नाट्य आणले, महाराष्ट्रात प्रथम साकारलं गेलं. तर त्याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात ऐकायचं की हे नेमकं संकल्पना वेगळी काय होती? पोवाडा नाट्य ही संकल्पना अशी आहे की काही काळ शाहिरी केल्यानंतर, शाहिरीमध्ये काही वर्ष काम केल्यानंतर शाहीर रंगराव पाटलांना असं वाटलं की जशा काही परंपरा आपल्याकडे लुप्त होत आहेत, जशी आमच्याकडे वासुदेव ही एक परंपरा होती, बहुरूपी ही एक परंपरा, सुगीच्या दिवसामध्ये सकाळी पिंगळा एक ही परंपरा होती आपल्याकडे. आज हे चित्रात बघायला मिळतात फक्त. कडक लक्ष्मी होती. तर हे लोककलाकार जे आहेत ना, या लोककलाकारांचं जीणं आज एवढं कष्टदायी आहे की त्यांना त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी हे करावं असं वाटतही नाही. म्हणजे माझाच मी अनुभव सांगतो की मी साम टीव्हीचं आई अंबाबाई मालिकेमध्ये एक
वर्षी आम्ही असा प्रयोग केला होता की त्यामध्ये मी सगळे लोककलाकार आणले होते. म्हणजे त्यामध्ये वासुदेव आणलं, वाघ्या मुरळी आणलं, त्यामध्ये गोंधळ गीत आणलं, त्यामध्ये पोतराज आणला, त्यामध्ये कडक लक्ष्मी आणली. आणि हे सगळं त्यामध्ये इन्क्लूड करत असताना मी कडक लक्ष्मीच्या शोधात अख्खा कोल्हापूर जिल्हा फिरलो. आणि मला असं एक बातमी लागली की इकडं गडमुडशिंगीच्या बाजूला एका माळावर कडक लक्ष्मीची म्हणजे एक पाल असतं ना ते भटक्या राहतात, तर तिथं पालामध्ये एक काही लोक आहेत आणि जे कडक लक्ष्मीचं कला सादर करतात. मी त्यांना जाऊन भेटलो तर ते इतकं उद्वेगानं बोलले. म्हटले बाळा आम्ही ते सगळं गुंडाळलंय आणि ते मंदिराच्या एका कोनाड्यात आम्ही ते ठेवलेलं आहे, ते आम्हाला सोडायची सुद्धा इच्छा होत नाही, इतकं आम्ही भोगलेलं आहे यामध्ये. तर लोककलाकारांचं हे भोगणं आहे ना, हे आम्ही खूप जवळून पाहिलं. आणि काही वर्षांनी पोवाडा सादर करणारा शाहीर हा सुद्धा आपल्याला असा चित्रात बघावा लागू नये. तर मग त्या पोवाडा कलेमध्ये काळानुरूप बदल करणं गरजेचं वाटलं आम्हाला. की आज मी इथं शाहिरी सादर केली आहे, तर उद्या मी या लोकांना मी काय देणार आहे. कारण बदलणारा प्रत्येक काळ नवीन काहीतरी मागत असतो. मग मला शाहीर रंगराव पाटील यांनी एक असा विषय सुचवला की चला आपण पोवाडे लिहितोय, पोवाडे मांडतोय, शिवाजी महाराजांच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंत सगळा इतिहास आपण पोवाड्यातून मांडतोय. जर या इतिहासामध्ये हे आपण सगळ्या घटना शाहीर आपल्या शब्दातून आणि आपल्या आवेशातून त्या सगळ्या घटना लोकांसमोर हुबेहूब चित्र त्याचं उभं करत असतो, पण हे चित्र कल्पनेतून उभं केल्यापेक्षा ते प्रत्यक्षात जर ते आणलं तर, तेच कलाकार अशा पद्धतीने आणले तर, मग या गोष्टीवर आम्ही विचार केला आणि या कल्पनेला घेऊन आम्ही पुढे गेलो. खूप मला वाटतं साधारण 5 ते 6 वर्ष ते माझ्या पाठीमागे सतत त्यांची टोचणी होती की अशा पद्धतीने आपण करूया. आणि मी त्या कल्पनेवर मी विचार करत होतो कशा पद्धतीने आणता येईल, कशा पद्धतीने घडवता येईल. आणि मग त्यांचा एक रोल असा होता की चला मी शाहिरी दाखवायला गेलोय तिथं, आणि शाहिरी दाखवताना एखादा प्रसंग जर लोकांच्या समोर असा मांडला तर लोकांना किती कौतुक वाटेल त्या गोष्टीचं. म्हणजे मी पोवाडा बघायला आलो आणि पोवाड्यापेक्षा वरचं काहीतरी मला बघायला मिळालं, समोर दिसतंय ते. हा, मला पोवाड्यापेक्षा वरचं काहीतरी बघायला मिळालं तर त्या गोष्टीचा आनंद माझ्यासाठी खूप मोठा आहे. ही त्यांची एक म्हणजे अशी एक इच्छा होती आणि त्या इच्छेतून मग हा पुढे असा आम्हाला मार्ग दिसत गेला. आणि साधारण एक 2 ते 3 प्रसंग लिहायचे होते की साधारण 2 ते 2.5 तासाच्या पोवाड्यांच्या कार्यक्रमामध्ये हे 2 ते 3 प्रसंग असे ऐतिहासिक सजीव रूपात आम्हाला कलाकार आणून ते दाखवायचे होते. पण 2 ते 3 प्रसंग म्हणता म्हणता साधारण 13 प्रसंग मी उभे केले. आणि शिवजन्मापूर्वीचा काळ ते शिवराज्याभिषेक असे 13 प्रसंग, म्हणजे महाराष्ट्रावर झालेलं खिलजीचं आक्रमण, त्यानंतर झालेला शिवजन्म, जिजाऊंनी स्वराज्य स्थापनेला दिलेली बळकटी, बालशोभानं स्वराज्य स्थापनेसाठी मावळ्यांना एकत्र करणं, रांझ्याच्या पाटलाला दिलेली शिक्षा, अफजल खान वध, अशा प्रसंगातून, अशा 13 प्रसंगातून ते शिवचरित्र पुढे जातं. आणि शाहीर हा आमचा निवेदक, नॅरेटर राहतो. आणि अशा पद्धतीनं ती पोवाडा नाट्याची संकल्पना पहिल्यांदा आम्ही महाराष्ट्रामध्ये आणली. पहिलाच प्रयोग होता आणि आम्ही नवीन काहीतरी रुजवतोय, ते यशस्वी होईल का नाही ही आम्हाला शंका होती. पण पहिलाच प्रयोग लोकांनी इतका प्रचंड प्रमाणात डोक्यावर घेतला की ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि आमचे मार्गदर्शक जयसिंगराव पवार सर त्या पहिल्या प्रयोगाला आले होते. आणि त्यांनी असं कौतुक केलं की याच जागी म्हणजे पॅलेस थिएटरमध्ये, केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये, शाहूराजांच्या काळामध्ये शिवसंभव या नाटकाचा प्रयोग रंगला होता. आणि शिवसंभव हे नाटक सुरू असताना पाळण्यामध्ये शिवाजीराजांना जोजवलं जात होतं आणि शाहूराजे प्रेक्षागृहातून उठले, त्या नाटक सुरू असताना त्या स्टेजवर गेले आणि पाळण्यातल्या शिवाजीराजांना त्यांनी लावून मुजरा केला. जर आज शाहूराजे इथं आज हा प्रयोग बघायला उपस्थित असते तर या नाटकाचे लेखक युवराज पाटील आणि या नाटकाचे निर्माते शाहीर रंगराव पाटील यांच्या दोघांच्याही हातामध्ये सोन्याचं कड घालून त्यांनी गौरव केला असता. हे ज्यावेळी उद्गार पवार सरांनी मांडले त्यावेळी आम्ही यशस्वी झालो. या गोष्टीचं आम्हाला एक आनंद वाटला आणि ही कल्पना आता आम्ही महाराष्ट्रात कुठेही पुढे घेऊन जाऊ शकतो. आणि लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
आणि साधारण एकाच वर्षामध्ये 125च्या प्रयोगाच्या आसपास आम्ही प्रयोग केले एका वर्षामध्ये. त्यानंतर आम्ही स्वराज्य धर्म आणि त्यानंतर शंभूराचे ही त्याच आत्मविश्वासातून मग पुढे आम्ही ही नाटक आणली. मुळात शाहीर गाणी पोवाडा ऐकताना कुठलाही मराठी माणूस किंवा महाराष्ट्रीयन माणूस असला त्याच्या अंगावरती शाहीर रोमांच उभा राहणार. तो आताच्या जनरेशनचा असला जुना असला आपण म्हणतो आताच्या ऐकतात उभा राहतोच तो. आणि त्याच्याच डोळ्यासमोर ज्यावेळी हे तुम्ही चित्र हे नाट्याच्या ह्याच्यातून उभा करत असेल तर ऑफकोर्स तो काय माहोल असेल. जसं पवार सरांनी सांगितलंय की शाहूराजेही तिथं हे झाले असते. खरंच ती रिअलमधली गोष्ट आहे. फार मोठ्या ज्या नवीन संकल्पना तुम्ही केल्या त्यातली दुसरी संकल्पना आहे आपली फिक्शनची. म्हणजे मालिकांना तुम्ही फिक्शनची जोड दिलीत. जे टेलिव्हिजन क्षेत्रातले हा वेगळा प्रयोग होता, पहिला वेगळा प्रयोग होता आणि जो सरांनी केला. मलाही इतकं माहित नव्हतं की हे असं अटॅच केलं म्हणजे काय केलं. तर मगाशी तुम्ही थोडक्यात सांगितलं तसं आम्हाला पुन्हा ऐकायला आवडेल की सिरियलमध्ये आज तुम्ही कुठलंही मराठी चॅनल ओपन केलं तर तुम्हाला फिक्शन मालिका भरपूर बघायला मिळतात आणि लोकांची रुची फिक्शन मालिकांमध्ये आहे. पण आम्ही साधारण साम टीव्हीवर ज्या काळात या मालिका आणल्या म्हणजे नवरात्रीच्या काळामध्ये आम्ही आई अंबाबाई दाखवत होतो. दत्त जयंतीच्या कालावधीमध्ये म्हणजे तो एक माहोल असतो. नवरात्रीमध्ये उत्सवाचा माहोल असतो. त्या काळात आई अंबाबाई बघायला लोकांना आवडतात. दत्त जयंती आलेली आहे तर श्री गुरुदेव दत्त बघायला आवडतं. चैत्र पौर्णिमा आलेली आहे, चैत्राचा महिना आलेला आहे तर तिथं चैत्र उत्सव हा ज्योतिबाचा मोठा असतो आणि लोकांना ते घर बसल्या बघणं आवडतं. की मी म्हणजे महाराष्ट्रातल्या एखाद्या कुठल्या तरी कोपऱ्यात राहत असेल आणि मला ज्योतिबाच्या डोंगरावर जायला येत नाही पण मी ज्योतिबाचा उत्सव, ती गुलालाची उधळण, हे सगळं मी घर बसल्या पाहू शकतो. हा एक आनंद लोकांना होता. आणि अगदी पहिल्यापासूनच म्हणजे 2010 पासून मी ह्या मालिका लिहितो आणि अगदी पहिल्यापासून लोकांनी ह्या मालिका डोक्यावर घेतल्या की महालक्ष्मीची पूजा मला गर्दीत जाऊन घुसून बघायची गरज नाहीये, मला घरात घर बसल्या ती दिसते. पहिल्या वर्षी आम्ही अशा पद्धतीने मालिका दाखवल्या आणि ते माहितीपटाच्या स्वरूपात दाखवल्या. म्हणजे हे महालक्ष्मीचं मंदिर आहे, हे मंदिराचं स्थापत्य असं आहे, त्या स्थापत्याचा हा असा इतिहास आहे, महालक्ष्मीची मूर्ती अशा प्रकारची आहे, त्या मंदिराची रचना कशा प्रकारची आहे, मंदिरातले जे सेवक असतील ते कसे आहेत, पुजारी आहेत त्यांचं काम काय चालतं, शेड्यूल कसं असतं, हे सगळं नित्यपूजा असतील किंवा वार्षिक उत्सव असतील याची सगळी माहिती आम्ही देत होतो. म्हणजे माहिती देत होतो म्हणजे इन द सेन्स ते माहितीपट होता. तर माहितीपट हा पहिल्या वर्षी आम्ही दाखवला. दुसऱ्या वर्षी काय तेच असणार, तीच पूजा असेल, तेच मंदिर असेल, तेच नैवेद्य असतील, मूर्ती तीच असेल, माहोल तोच असेल. दाखवायचं तर तेच आहे. मला तिथे बसून मला पुन्हा तो नवरात्रीचा उत्सव अनुभवायचा आहे, मला घरात बसूनच अनुभवायचा, पण काहीतरी वेगळे पण पाहिजे मला त्यामध्ये. मग वेगळे पण काय द्यायचं हा दुसऱ्या वर्षी आमच्या समोर ज्यावेळी प्रश्न आला त्यावेळी माझं लक्ष काही फिक्शन मालिकांवर होतं आणि मला असं वाटलं की फिक्शन मालिकामध्ये आता काही सासू सुनेच्या घडामोडी चाललेल्या आहेत, काय आई मुलांच्या घडामोडी काही अशा चाललेल्या आहेत, अशाच काही कथांची जोड जर दिली तर. आणि मी काही वेगळ्या प्रकारच्या अशा कथा लिहायला सुरुवात केली, मग फिक्शन कथा. पण एक बंधन ठेवलं, फिक्शन कथांना बंधन नसतं. म्हणजे तुम्ही ती मालिका कशीही कुठेही वळवू शकता लोकांच्या रुचीनुसार. बरोबर. म्हणजे एखाद्या कलाकाराला अचानक आणणं, एखाद्या कलाकाराला अचानक डच्चू देणं वगैरे हे सगळं ते होत असतं. तर हे सगळं होत असताना प्रेक्षकांची रुची कायम टिकवून त्या मालिका लोकांसमोर ठेवणं आणि ते बंधन पाळणं की मला मालिका म्हणजे सासू सुनेची गोष्ट दाखवायची नाहीये, मला महालक्ष्मी दाखवायची आहे, मला महालक्ष्मीची पूजा दाखवायची आहे. मग ती सासू सुनेच्या गोष्टीमध्ये कशी गुंतता येईल हा विचार केला. आणि माहितीपट आणि फिक्शन हे एकत्रित आणून जर युट्यूबवर सर्च केलं तर त्या मालिका बघायला मिळतील आजही आपल्याला. म्हणजे फिक्शन मध्ये आम्ही त्या कशा गुंफलेल्या आहेत हे बघायला मिळेल. तर अशा पद्धतीचा प्रयोग सकाळ पेपर्सनं सुद्धा कौतुक केलं होतं या गोष्टीचं की अशा प्रकारचा प्रयोग हा टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये पहिल्यांदा होतोय. की इकडं ह्या माहितीपटाच्या माध्यमातून आम्ही हे सगळं पूजा अर्चा नैवेद्य वगैरे हे सगळं दाखवतोच आहोत, पण त्याला समांतर इकडं अजून एक स्टोरी चाललेली आहे आणि ती परस्परामध्ये इतकी छान साखळी गुंफली जाते. दरवर्षी स्टोरी बदलते, फिक्शन स्टोरी बदलते, पण दरवर्षी त्या पूजा अर्चा त्याच क्रमाने येतात.
आणि हे सगळं होत असताना दरवर्षी ती साखळी तेवढ्याच ताकदीनं गुंफली जाते. बरोबर, म्हणजे लोकांना तेच पूजा अर्चा तीच दैनंदिनी बघतोय इतकंही वाटणार नाही, कारण या फिक्शन वेगळे पण. परंतु सगळ्यात मोठं याच्यात कौशल्य वाटतंय सर, म्हणजे माझ्यासारखं तरी वाटतं की हे फिक्शन लिहिताना किती कौशल्याने लिहावं लागणार, कारण हे तर बदललेलं नाही, परत ते डायव्हर्ट करून तिथं नाहीच, कारण याच्यात आपण चेंज करू शकत नाही. इथले दैनंदिनी असेल, इथले उत्सव असतील, तिथले जे पुजारी किंवा त्यांचं जे इतर जे कार्यक्रम आहेत त्याच्यात तुम्हाला ते डायव्हर्ट करायचं आहे, न्यायचं आहे, तर हे चेंज नाही होणार, तुम्हाला हे टर्न करून तिथे न्यायचं आहे. तर हे मोठं कौशल्य. म्हणजे माझ्या आता मालिकेमध्ये मी जर दाखवत असेल की बाप मुलाचा संघर्ष चालू आहे आणि बाप चिडलेला बाप मुलाला म्हणतो की अरे काय म्हणजे तू कौतुक सांगतोस, तू अमेरिकेतून आलायस, इकडून आलायस, तिकडून आलायस, काय कौतुक सांगतोस, अरे तू बायको समोरचा बैल आहेस असं काहीतरी म्हणतो, असं तो बोलतो. आणि अरे आम्ही ज्योतिबाची पूजा करतो, आम्ही ज्योतिबाच्या पायाशी राहणारी ज्योतिबाची रायाची केदारनाथाची लेकरं आम्ही, त्या दैवताला तू ठोकरतोयस आणि तू बायको समोरचा बैल बनवून राहतोयस. अरे त्यापेक्षा त्या ज्योतिबाच्या डोंगरावर जाऊन बघ, बायकोचा बैल होण्यापेक्षा ज्योतिबाचा नंदी हो, बघ तिथं जाऊन त्या नंदीचं दर्शन घेतल्याशिवाय ज्योतिबाच्या दर्शन रांगेला सुरुवात होत नाही. या डायलॉग नंतर आम्ही तिकडे वळतो त्या नंदीकडे, आणि नंदीपासून ते दर्शन मार्गापर्यंत ती परिक्रमा ती तिथं गुंफतो. अशा पद्धतीने हे सगळं गुंफणं असतं. तर आव्हानात्मक होतच, आणि ते पेललं, आणि 1-2 नाही सलग 9 वर्ष पेललं. आणि माझ्यासाठी कौतुकाची गोष्ट ही आहे की साम चॅनलनं मला ते पूर्ण स्वातंत्र्य दिलं. म्हणजे हे सगळं करत असताना तो एक प्रश्न घ्यायचाच होता की लिखाणामध्ये खूप वेळा आम्हाला असं वाटायचं की चॅनेलवरून जेवढे इन्स्ट्रक्शन देतं तसंच त्या दिशेनंच लिहावं लागतं, खूप बंधनं असतात. तर इथं कारण चॅनलला तो प्रोग्राम चालवत असताना लोकांना काय आवडतं, कशा पद्धतीनं लोकांची रुची आहे, त्या पद्धतीने त्या मालिकामध्ये बदल घडवण्यासाठी चॅनलकडून सुचवलं जातं. पण साम चॅनलकडून म्हणजे या मालिका मी सलग 9 वर्ष लिहिल्या. 9 वर्षामध्ये मला पूर्ण स्वातंत्र्य हे देण्यात आलं की विषय कुठला घ्यावा, त्या विषयासाठी कलाकार कोण असावे, इथपर्यंत स्वातंत्र्य त्यांनी दिलं. आणि ही माझ्यासाठी कौतुकाची गोष्ट आहे की 9 वर्षामध्ये अशा पद्धतीने सगळं मांडण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि त्यांनी दिलेली जबाबदारी यशस्वीपणे आम्ही पार पाडू शकलो. फार मोठं काम असते, म्हणजे बघणारा ऑडियन्स काय आहे, ती फ्रेम काय आहे, या दृष्टीनं ते लिहावं लागतं. आणि खूप वेळेला ते कोणीतरी वरचे मॅनेजर बघत असतात ते सांगतात, परंतु इथं सगळीच जबाबदारी तुमच्यावरती दिली आणि सगळं स्वातंत्र्य, ऑफकोर्स जबाबदारी जेवढी वाढते तेवढं स्वातंत्र्य वाढतं. तसं आहे की जबाबदारी दिल्यामुळे तुम्हाला ते स्वातंत्र्य मिळालं, तुम्ही त्याच्यानुसार त्याचं चीज केलं असं म्हणता येईल. आणि म्हणून साम टीव्हीनं अजून म्हणजे विश्वासानं कधीही बंधन नाही दिलं. त्यामुळे लेखक कसं खुलवतो किंवा लेखक कसं भारी लिहू शकतो हे तुमच्याकडे बघितल्यानंतर सर ऑफकोर्स त्या मालिकांच्या आणि इतर या स्क्रिप्टमधून आम्हाला दिसून येते. फिक्शनची म्हणजे इतर गोष्टींच्या बद्दल आपण बोललेलोच आहे. शंभूराजेंचा मुळात आपलं जे मगाशी म्हटलो आपण की महाराष्ट्रात प्रथम नाटकामधलं पोवाडा नाट्य जे होतं ते मुद्रा पधराय राज ते तुमचं होतं. शंभूराजेंच्याबद्दल तुम्ही लिहिलेलं आहे. शंभूराजे स्वराज्य धर्म या नाटकांचं लिखाण तुम्ही केलेलं आहे. तर मगाशी तुम्ही बोलला होता की त्यातला पहिला प्रवेश म्हणजे तो कसा असतो वगैरे त्याबद्दलचं हे करणार होतं. हो, शंभूराजे नाटकाविषयी मी बोलणार आहेच. थोडक्यात मी आधी सांगेन की जसं मी मगाशी म्हटलं की मुद्रा भद्राय राज्य ते महाराष्ट्रासमोर आणल्यानंतर आम्हाला एक विश्वास आला की आम्ही अशा पद्धतीनं मांडतो आहोत आणि आम्ही अशा पद्धतीनं लोकांसमोर नेतो आहोत आणि लोकांना ते आवडतं. साधारण 25 वर्ष काम केल्यानंतर, शाहिरीमध्ये काम केल्यानंतर महाराष्ट्रभर शाहीर रंगराव पाटील यांचा एक प्रेक्षक वर्ग तयार होता. त्या प्रेक्षक वर्गाला काहीतरी नवीन हवं होतं आणि आम्ही ते मांडलं होतं. आणि त्यानंतर आम्ही मग स्वराज्य धर्म नाटक आणलं, तेही तितकंच यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. आणि पुन्हा शंभूराजे नाटक, शंभूराजेचा पहिला प्रयोग हा 29 मार्चला होणार होता. पहिला प्रयोग, अजून त्याचे प्रयोग सुरू नाही झाले. 29 मार्चला सुरू होणार होता. तोपर्यंत मला वाटतं साधारण 22 मार्च पासून लॉकडाऊन सुरू झाला आणि ते नाटक आमचं थांबलं. आता मला वाटतं आजच थिएटर सुरू होत आहे, तर आम्ही पुन्हा नव्या उमेदीनं ते नाटक लोकांसमोर ते एक सर्वांना आनंदाची गोष्ट आहे की रंगभूमी दिनाचं जागतिक रंगभूमी दिनाचं निमित्त साधून हे नाटक लोकांसमोर आणत असताना त्या नाटकाचा पहिला प्रवेश मला जागतिक रंगभूमी दिनाचं निमित्त साधून मांडावा असं वाटतो. खरंच आम्हाला आवडेल शंभूराजेंचा की या नाटकातून आम्हाला काय सांगायचं आहे की शंभूराजेंच्या तोंडीच
हे सगळे उद्गार मी दिले, हा नाटकाचा गाभा आहे की शंभूराजांचा पहिला प्रवेश या नाटकामध्ये. शंभूराजे रंगमंचावर येतात आणि वादळ सुटल्याप्रमाणे त्यांचा आवेश आहे आणि त्या आवेशात ते बोलत राहतात. हो, आहोत आम्ही तरुण, राजपुत्राची किस्मत लिहून आम्हीही जन्म घेतला. उन्मादाने उधळायचं म्हटलं तर आमच्याही घोड्याचे लगाम सैलसर सोडू शकतो आम्ही. आणि कोण अडवेल राजपुत्राला? होय, राजपुत्रच. बा महाराष्ट्रा, काळाच्या कसोटीवर ज्या शिवरायांची तू आमच्याशी तुलना करतो आहेस, तिथे हा फरक लक्षात घे. शिवराय जन्माने राजपुत्र नव्हते, आम्ही आहोत. वैभवाच्या राशी त्यांच्या पायाशी नव्हत्या, आमच्या पायाशी आहेत. उधळू शकतो आम्ही, पण उधळून नाही. या मातीसाठी रक्त सांडणाऱ्या कैक जीवानी स्वर्गाची दारे स्वतःसाठी उघडता उघडता आमच्यासाठीही ते स्वर्ग निर्माण करून ठेवला. आणि आमच्याच कारभाऱ्यांच्या महत्वाकांक्षांना स्वार्थाचे कोंब फुटले. स्वर्गाची ही दौलत लुटण्यासाठी आमच्याच नरडीला त्यांनी नख लावले. सह्याद्रीची रग आणि धग स्वतःच्या नसानसात बाळगणारा हा शंभू या फटकाऱ्यांपुढे मात्र कैक शतके थंड पडून राहिला. फक्त या महाराष्ट्राच्या हितासाठी. व्यक्तिगत भावभावनांना तिलांजली देऊन राहिलो थंड आम्ही. अरे पण इतिहासाच्या अंगात तुमच्या तरी तणामनात भडकत होते. तुम्ही का असे वागलात? न्यायाची मुखत्यारी तुझ्या हातात देऊन बा महाराष्ट्र, हा शंभू तुला जाब विचारतोय, कधी मिळेल आम्हाला न्याय? जाणून घे महाराष्ट्र, या शिवपुत्राने तुझ्यासाठी कसले शिवधनुष्य उचलले. गोरगरिबांच्या आशा अपेक्षांनी मढवलेले राजसिंहासन घोड्याच्या पाठीवर लादले आणि उभा जन्म रणांगणावर जाळून घेतला. कशासाठी? महाराष्ट्राच्या भावी पिढ्यांकडून असा उपमर्द करून घेण्यासाठी. अरे कम नशिबी होतोच आम्ही. आबासाहेबांच्या राज्याभिषेक प्रसंगी युवराज पदाची छत्रछामरे आमच्याही भाळावर ढळली, पण सवतेपणाचा शाप त्या भाळावरून हटला नाही. ज्या आबासाहेबांनी आपल्या महत्वाकांक्षेचं पालन समुद्रावरही घातलं, त्या आबासाहेबांच्या अखेरच्या क्षणी आपल्या लेकराच्या पाठीवर मायेचा हात नाही ठेवता आला. आमच्या मांडीची उशी देऊन त्यांचा निष्प्राण होत चाललेला देह आम्हाला नाही सावरता आला. अरे किती धिंडवडे निघावे आमच्या नशिबाचे. स्वराज्याच्या हितासाठी छातवान झिजवणाऱ्या मर्दवीरांच्या मेंदूला स्वार्थाची बुरशी चिकटली आणि आमचं नशीब मात्र त्या बुरशी संगेच कुजून बरबटून गेलं. आमच्याच कारभाऱ्याने आमच्यावर विषप्रयोग केला. आमचंच रक्त आमच्याशी बेईमानीचा डाव खेळू लागलं. अरे किती सोसावं आम्ही. या सर्वावर मात करून आम्ही पुढे निघून आलो. नशिबानं दिलेले चाबकाचे फटकारे विसरलो, पण कारभारीने दिलेले लेखणीचे फटके तेवळ कसे पुसले जातील. महाराष्ट्राच्या कोटी कोटी भावी पिढ्यांना इतिहासाच्या दर्पणात शंभूचा पराक्रम कधी दिसलाच नाही. दिसली ते आम्ही कधीच न केलेल्या बदफैलीपणाची लत्तर. ऐकू आले ते आमच्या कोपिष्ट पशुत्वाचे एल्गार आणि त्यांच्या नाका तोंडात घुसले ते आम्ही कधीच न केलेल्या व्यसनाचे धुतकार. पण तरीही आम्ही कुणाविषयी काहीच तक्रार नाही ठेवली, ना आमच्या त्या फुटक्या नशिबाची गाथा काळाच्या पटलावर मांडली. अरे मनगटात दम बाळगणाऱ्यांनी स्वतःचं नशीब तलवारीच्या धारेवरच जोखायचं असतं एवढंच आम्हाला कळलं आणि तेच आम्ही केलं. मात्र भौतिक सुखाच्या राशीमध्ये नशिबाचेच गुलाम होऊन जगणाऱ्यांना ते कधीच उमगलं नाही, उमगणारही नाही. वा, खूप छान. मला ह्याच्यातून एकच सांगावंसं वाटेल की ती त्यांची भावना शब्दामध्ये तुम्ही ज्यावेळी उतरवत असता त्यावेळी ते तुम्ही कसं म्हणजे फील कसं जगावं लागतं, ती भूमिका जगावं लागतं. पण आम्ही इतकं म्हणजे मी स्वतःचं माझं कौतुक मी नाही सांगणार. मी शिकतोय अजूनही ह्या सगळ्या गोष्टी आणि मला आयुष्याच्या प्रत्येक क्षणी मला शिकत राहायचं. ही एक प्रक्रिया असते. जसं मी म्हटलं की नाटकाचा प्रत्येक प्रयोग हा वेगळा असतो, तसं तुम्ही जे लिहिता ना ते लिहित असताना तुम्ही प्रत्येक क्षणी काही ना काही शिकत जाता. ती प्रत्येक कलाकृती तुम्हाला एक वेगळी अनुभूती आणि एक वेगळं ज्ञान देऊन जाते. तुमच्या प्रतिभेला ती घडवत जाते, जडवत जाते. थोडक्यात ह्या प्रवेशातून मला हे स्पष्ट करायचं होतं. एकतर म्हणजे आज मराठी रंगभूमी दिन आहे, तर मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्तानं हा प्रवेश वाचावासा वाटला मला.
पण शंभूराजे काय आहेत, आजपर्यंत शंभूराजे कशा पद्धतीने लोकांसमोर आणले गेले. बऱ्याच लेखकांनी, बऱ्याच इतिहासकारांनी त्यांची प्रतिमा एक वेगळ्या पद्धतीनं लोकांसमोर आणली की शंभू हा व्यसनी, शंभू हा दुराचारी, शंभू हा बदफैली, अशाच पद्धतीची प्रतिमा मांडली. आणि आज घडीला हे सिद्ध होतंय की यातल्या कुठल्याही गोष्टी शंभूंच्या चारित्र्यावर असे कुठलेही डाग नव्हते. शंभूंचं चारित्र्य हे कशा पद्धतीचं स्वच्छ कसं होतं हे आज घडीला हे दिसत असताना पुन्हा एक वेगळा प्रवाह आज तयार होतोय की कालचा प्रवाह होता जो शंभूंच्यावर लांछनास्पद शिक्के मारत होता, आणि आज वेगळा हा प्रवाह असा येतोय की हे सगळे शिक्के पुसून काढत असताना शिवाजी राजांसारखं शंभू राजांना सुद्धा युगपुरुष किंवा दैवी पुरुष बनवण्याचा एक प्रयत्न केला जातोय. माझ्यासाठी मला असं वाटतं की दोन्ही टोकं चुकीची आहेत. म्हणजे इकडे शंभू राजांच्यावर तुम्ही आरोप करता हेही चुकीचं आहे, आणि त्यांना दैवी बनवणं हेही चुकीचं आहे. तर शंभू राजांच्या चारित्र्याकडं एक माणूस म्हणून तुम्ही पाहिलं पाहिजे. त्यांनाही भावभावना आहेत, त्यांनी काही चुका केल्या असतील तर त्या चुकांपाठीमागं माणूस आहे तर तो चूक करू शकतो. या नजरेतून, एक माणूस या नजरेतून तुम्ही शिवचरित्र आणि शंभू चरित्र पाहावं. आणि मी शंभूराजे हे नाटक हे त्या पद्धतीनं मी रंगमंचावर आणण्याचा प्रयत्न केला आहे की त्यांच्या जर काही चुका असतील तर त्या चुका सुद्धा प्रांजळपणे लोकांसमोर ठेवलेल्या आहेत, आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी केलेला पराक्रम सुद्धा तितक्याच ताकदीनं लोकांसमोर ठेवण्याचाही प्रयत्न केलेला आहे. नाही, वाचताना कोणीही भारावून जातील. सरांचं वाचनही त्या तीव्रतेचं होतं सर, आणि ते लिखाणातले जे शब्द आहेत ना ते मनामध्ये एकदम ठासून जातात आतमध्ये. आणि खरंच शंभूराजेंची ती फिलिंग लोकांना कळून येते की अरे बापरे, खरंच त्यांना कसं वाटलं असेल ते हे सगळं ऐकून, त्यातून जाणीव होते. यातनंच मला एक म्हणजे हा वर्तमानाला केलेला शंभूराजांनी प्रश्न. हो हो. आणि यातनंच एक मला मगाची एक आठवण तुमची सांगायची आहे की लिखाण करताना लेखकाला त्याच्या अवस्थेतून ती लिखाण ज्याच्याबद्दल करतो त्या अवस्थेमध्ये जावावं लागतं, ते फील करून लिहावं लागतं. ही एक आठवण मगाशी तुम्ही सांगितली होती की वडिलांच्या वेळेस. तर वडील हे झाल्यानंतर तुम्हाला कॉमेडी नाटक लिहायचं होतं, म्हणजे वडिलांचं एका चॅनलसाठी स्किट लिहायचं होतं. म्हणजे ही आठवण खूपच, म्हणजे त्याबद्दल आम्हाला ऐकायला पण आवडेल सर की कसं माणूस डायव्हर्ट होतं. अशा खूप साऱ्या आठवणी असतील की तुमची अवस्था मनाची वेगळी आहे, परंतु आज मला हे यावरती घेऊन द्यायचं आहे, कॉमेडी असेल काहीही असेल, तर त्या डायव्हर्ट होणाऱ्या गोष्टी. थोडक्यात मी हा मुद्दा म्हणजे अशा पद्धतीनं मला मांडावासा वाटतो की साहित्यिक लेखक आणि व्यावसायिक लेखक हे दोन वेगळे वेगळ्या गोष्टी आहेत. तर साहित्यिक लेखक जो आहे तो म्हणजे त्याच्या कथा लिहितो, कविता लिहितो, त्याला जे सुचेल ते तो लिहित असतो, पण ती सुचण्याची त्याची एक ठराविक वेळ असते, ठराविक एक माहोल असतो. मला आज एखादी कविता सुचलेली, मी उतरवली, तर त्या म्हणजे साधना म्हणू आपण ती, त्या साधनेमध्ये त्या टोकावर गेल्यानंतर तो त्याच्याकडून ती प्रक्रिया होत असते. पण व्यावसायिक लेखकाला ते स्वातंत्र्य नाही आहे. आम्हा व्यावसायिक लेखकांचं हे दुःख आहे की मी म्हणेन की मी साधारण मी इतकं पळू शकतो, इतक्या वेगानं धावू शकतो की मी साधारण 10 मिनिटात 5 किलोमीटर धावू शकतो. तर इथं व्यावसायिक लेखकाला सांगितलं जातं की तू 10 मिनिटात 5 किलोमीटर नको धावू, तू अर्धा किलोमीटर धाव किंवा फक्त 100 मीटर धाव, पण तू आत्ताच्या आत्ता धावून टाका. हे आत्ताच्या आत्ता हा जो प्रयोग आहे ना, हा व्यावसायिक लेखकाच्या पाठीमागे हा लावला जातो की तुम्हाला जे काही तुमच्यात सिद्ध करणं जे तुमचं स्वतःच आहे ना ते आत्ता. मग माझा आज मूड नाही आहे, माझ्या पाठीमागे अशी घटना घडलेली आहे, आज माझ्यासाठी माझी मानसिकता नाही आहे, माझा दिवसच खराब आहे, हे सगळं सांगण्याची तिथं तुम्हाला अजिबात म्हणजे संधी नाही आहे. तिथं तुम्ही मांडलं पाहिजे, स्वतःला सिद्ध केलं पाहिजे. आणि तो एक काळ असा असतो की तो प्रत्येक क्षणी तुमच्याकडून ती सिद्धता मागत असतो आणि तुम्ही ती दिली पाहिजे त्या काळाला. साधारण 2010 साली मी या क्षेत्रामध्ये आलो आणि त्याच दरम्यान 2010 साली माझ्या वडिलांचं निधन झालं. आणि ही गोष्ट मी आजपर्यंत म्हणजे मी आजच्या ह्या मुलाखतीमध्ये ही पहिल्यांदाच मानतोय, मी ही कुठेही बोललो नाही आजपर्यंत. की ज्या दिवशी माझे वडील वारले त्याच रात्री मी कॉमेडी स्किट लिहित होतो आणि मला ते काम दुसऱ्या दिवशी पूर्ण करून द्यायचं होतं. माझ्या वडिलांना 10 वर्ष पॅरालिसिसचा आजार होता आणि साधारण ते 10 वर्षामध्ये त्या सगळ्या गोष्टी आम्ही
अनुभवत होतो की हे कधी ना कधी आता हे सगळं म्हणजे त्यांचं जाणं हे निश्चित आहे. आणि पण तरीही आम्ही बाकीच्या माझ्या व्यावसायिक यामध्ये बदलता आलं नाही मला. म्हणजे जे काही तो दिवस ऑफकोर्स मन एवढं दुःखानं भरलेलं आहे, आजूबाजूची परिस्थिती तशी आहे, एवढी वेदनादायक परिस्थिती आहे. त्यावेळी ते लिहिणं खरंच एका क्षेत्रात या मनस्थितीतून त्या मनस्थितीत जाऊन त्याला न्याय देणं तिकडचं लिखाणाला फार मोठी गोष्ट आहे सर. आणि आता जो प्रवेश तुम्ही वाचलात ना, याच्यावरूनच कळतं की सरांची लिखाणाची धाटणी काय किती मोठी असू शकते. आणि सर ते वाचताना खरंच प्रत्येकानं फील केलं ते कुणी भारावून जाईल असं लिखाण ते शब्द आहेत. मला आत्ताचे जे शिवचरित्रांच्यावरती नाटक किंवा इतर गोष्टी खूप झाल्या, याच्या आधीही झाल्या, तुम्ही त्याच्यामध्ये वेगळे प्रयोग केले, तर याच्यातला फरक मला खरंच थोडक्यात ऐकायचं. हां, म्हणजे मी आता ओझर तर सांगितलंच की शंभूराजे मांडत असताना मी एक माणूस या दृष्टीतून समोर आणण्याचा प्रयत्न केला. हे त्या नाटकाचं वेगळेपण आहे. त्याही आधीचं स्वराज्य धर्म हे जे नाटक आहे, तर स्वराज्य धर्म हा विषय असा आहे की शिवरायांनी 10 नोव्हेंबर 1659 रोजी अफजल खानाचा खात्मा केला. तर प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खानाला मारला एवढाच आम्हाला इतिहास माहित आहे. पण त्या अफजल खानाला मारायला जाईपर्यंतचा महाराजांचा जो काही त्यांची मानसिक आंदोलन आहे त्यांच्या डोक्यातली, किंवा त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या ज्या काही घटना आहेत, त्या सगळ्या घटनांचा सांगोपांग अभ्यास करून मी स्वराज्य धर्म हे नाटक लिहिलं. की ते फक्त अफजलवध ह्या घटनेभोवतीच 2.5 तास फिरतं. मग अफजल खान विजापूरहून आला, महाराष्ट्रात आल्यानंतर स्वराज्याचा तो उभारणीचा काळ होता. म्हणजे शिवाजीराजे कोण हे महाराष्ट्राला त्या काळात माहीत देखील नव्हतं. नुकतीच स्वराज्याचं म्हणजे रोप अंकुरायला लागलेलं होतं असं म्हणेल. तर हा जो काळ आहे आणि असं स्वराज्य कोवळं म्हणजे बाळसं धरायला सुरू आहे आणि ते स्वराज्य बेचिराग करण्यासाठी अफजल खान येतोय. तर मग महाराष्ट्राची मानसिकता आहे ती अफजल खानाच्या बाजूची आहे. म्हणजे 700 वर्षांचा माहोल असा होता की परकीयांची गुलामगिरी करणं हेच आपलं प्रारब्ध आहे. आणि ही मानसिकता शिवरायांनी बदलण्याचे प्रयत्न स्वराज्य निर्मितीपासून सुरू केलेले आहेत. तर हे होत असताना त्या प्रारंभाच्या काळामध्ये जर अफजल खान येत असेल तर महाराष्ट्राची मानसिकता म्हणजे एवढं मोठं, अरे सुलतानांच्या पुढे कोण लढायला सिद्ध होणार. सुलतानांच्या म्हणजे त्यांनी जे काही तुकडे टाकले त्यावर आम्ही जगतो आहोत अशी मानसिकता आहे. असा महाराष्ट्र आणि नुकतंच बाळसं झालू लागलेलं हे स्वराज्य, हे कसं एवढ्या बलाढ्य पैलवानाशी कसं तोंड देणार, कशा पद्धतीनं. तर महाराजांना तो इतिहास बदलवायचा होता. आणि हे घडत असताना महाराष्ट्रातील जे वतनदार होते त्या वतनदारांना आणि जे काही सरंजामी महाराष्ट्रामध्ये होती अशा सगळ्या लोकांना अफजल खानानं आपल्या बाजूने फितूर करून घेतलेला आहे. म्हणजे महाराजांच्या पाठीशी सुद्धा मुठभर मावळे आहेत. आणि त्यांची मानसिकता टिकवून ठेवणं आणि मग त्या अफजल खानाला भेटणं आणि तोंड देणं आणि त्याचा खात्मा करणं आणि हा इतिहास बदलवणं ही एवढी साधी सोपी अशी घटना नाही आहे की अफजल खानाची ही भेट ही अखिल हिंदुस्थानच्या इतिहासावर एक वेगळा ठसा उमटवून जाणार होती. ही 2 व्यक्तींची भेट नव्हती, तर एक उभारायला लागलेलं नुकतं जन्माला लागलेलं एक स्वराज्य आणि एक बलाढ्य राज्य प्रस्थापित यांची ही भेट होती. आणि त्या अफजल खानाचा दरारा अगदी दिल्लीपती औरंगजेबाला सुद्धा होता. कारण औरंगजेबाला सुद्धा अफजल खानाने एकदा कैद करून ठार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि फितुरीमुळेच औरंगजेब सुटला, नाहीतर पुढच्या काळामध्ये दिल्लीचं तख्त सुद्धा नामशेष झालं असतं. एवढा दरारा होता. आणि अगदी म्हणजे त्या काळचा हिंदुस्थान अगदी म्हणजे आत्ताचा पाकिस्तान वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा म्हणजे एकत्रित होत्या. तर अशा संपूर्ण अफगाणिस्तान आणि इराणपर्यंत ज्याचा दबदबा होता अशा अफजल खानाचा खात्मा म्हणजे तो एका व्यक्तीचा खात्मा नाहीये, तो एका राज्य सत्तेला दिलेला शह आहे. आणि हे होत असताना हे आपल्या लोकांची मानसिकता सावरायची आहे, मुठभर मावळ्यांशी त्यांना शह द्यायचा आहे. हे होत असताना महाराजांच्या लाडक्या राणीसाहेब सईबाई साहेबांचं त्याच काळात देहावसान झालेलं आहे. 2 वर्षाच्या शंभूराजांना पोरकं करून सईबाई साहेब गेलेले आहेत. हा महाराजांच्या जीवनावर एक मोठा आघात आहे. उद्या काय होईल, मी अफजलच्या भेटीसाठी गेलो तर माझं काय होईल, या गोष्टीचं सुद्धा म्हणजे भविष्य अंधारमय आहे. हे होत असताना जी त्यांनी एकजुटीची मूठ बांधणं आणि जे सामर्थ्य आणि मनाचं जे सामर्थ्य टिकवून ठेवणं हे
साधी सोपी नाही. आणि हे सगळं घडत असताना स्वराज्य धर्म हे नाटक मांडत असताना ती मानसिक आंदोलनं टिपणं आणि शिवाजी सुद्धा एक माणूस या पातळीवर मांडणं. म्हणजे पुण्यामध्ये ज्यावेळी आम्ही हे नाटक सादर केलं त्यावेळी एक डॉक्टर मला भेटले आणि त्यांनी असा अभिप्राय दिला होता की शिवाजींना आजपर्यंत भरपूर नाटकामध्ये आम्ही राजा या रूपात पाहिलं, पण शिवाजींना माणूस या रूपात फक्त तुम्ही उभं केलं आणि हे या नाटकाचं वेगळेपण आहे. तुम्ही मग ते जे बोलले ना ते माझ्या डोक्यात इतकं फिट बसलं की त्यापुढं प्रत्येक व्यक्तीला एका माणूस या पातळीवरच उभे करायचे. बरोबर. मग शंभूराजे उभे करताना मी तशाच पातळीवर उभं केले. मग त्यांची मानसिक आंदोलनं, त्यांनी केलेल्या चुका त्या काळात, म्हणजे हे चुकणारच नाही आणि हे दैवत आहे असं युगपुरुष बनवण्या अगोदर त्यांच्यातलं माणूस पण आपण पाहिला. त्यांना भावना होत्या, त्यांना कसा त्रास झाला काही. जसं की श्रीमान योगी कादंबरीमध्ये प्रस्तावना लिहिलेले नरहर कुरुंदकरांनी उल्लेख केलेला आहे की शिवाजी किती मोठा होता हे भरपूर लोकांनी मांडलेलं आहे, पण मग मला वेगळ्या बैठकीत बसून शिवाजी किती लहान होता हे मला आजमावायचं आहे. बरोबर. आणि या परिमाणही ज्यावेळी मी लावतो त्यावेळी शिवाजींची खरी उंची कळते. कारण प्रत्येकानं आभाळाला भेटलेले डोकं पाहिले, पण ज्यावेळी तुम्ही मातीतले पाय बघता त्यावेळी त्या मातीतल्या पायापासून त्या आभाळाला भेटलेल्या डोक्यापर्यंतचा हा जो काही आलेख आहे ती त्यांची उंची ठरते. म्हणून फक्त तुम्ही आभाळाला भेटलेलं डोकं बघू नका, मातीत उतरलं पाहिजे. आणि मग ह्या दोन नाटकांच्या माध्यमातून मला ती मातीत उतरणं जमलं. हा वेगळेपणा, हे वेगळेपणा हा त्या नाटकात वेगळ्यानं मांडलाय आणि ह्याचीच गरज आहे सर. मला तरी तेच वाटतंय की एखाद्या माणसाला आपण दैववादी केलं तर त्याच्या वेदना, त्याचं भावना, त्याचा त्रास जातात आणि काय होतं बघितलंही जात नाही. म्हणजे अगदी हे श्रीराम आणि श्रीकृष्णांच्या बाबतीत सुद्धा झालेलं आहे की त्यांनी वनवास भोगला, पण तो मानुषीय पातळीवर तुम्ही पडताळून बघा ना काय भोग असतील, कसं त्याची मानसिकता झाली असेल. जन्म सुद्धा बंदीशाळेत झाला किंवा गोकुळामध्ये सुद्धा त्याला गुरु राखावी लागली, हे मानुषीय पातळीवर तुम्ही बघा. तेच व्हायला पाहिजे लोकांच्या. आपल्याला काय होतं की ते देव होते, त्यांनी केलं काय वेगळं नाही, त्याच्या त्रास आणि इतर गोष्टींची जाणीव लोकांना होत नाही. आणि मग काय होतं की ते त्यांचं काम आहे, ते युगपुरुष आहेत, ते त्यांचं काम आहे, मी नाही करू शकत ते, कारण मी सामान्य माणूस आहे. इथं मग ही दरी पडते. बरोबर. आणि आम्हाला ही दरी मिटवायची. मोठेपणा त्यांचा अजून मोठेपणा आपल्याला कधी वाटेल ज्यावेळी आपल्याला कळेल ते आपल्यासारखेच हाडामासाचे, आपल्यासारख्याच हाडामासाची माणसंही एवढी मोठी झाली असणारे लोक होते, त्यांनी हे केलेलं आहे. हे ज्यावेळी मला कळेल आणि मग मी उठून त्यांच्या दिशेनं चालायला लागेल, किमान त्यांच्या पायापर्यंत तरी मी पोहोचेन, पण त्यासाठी मला ती दरी मिटवली पाहिजे. बरोबर. आणि हे अशा प्रकारे तुमची मांडणी जी आहे या नवीन नाटकांच्या मध्ये पोवाड नाट्यासारखं येतं ती फारच चांगली आहे. आणि आज मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्तानं जे आपण या वेगवेगळ्या गोष्टींच्या वरती बोललो, जवळजवळ सगळ्याच विषयाला आपला टच झालेला आहे. शुभेच्छा तर खूप आलेल्या आहेत, मला नावं घ्यायची होती पण खूप सारी आहेत. मी सर्वांचेच आभार मानेन. आणि खरंच सर आज वेळेअभावी आपण इथं थांबतोय, परंतु शिवचरित्र आणि शाहिरी या गोष्टींच्यावरती बोलायचं म्हटलं तर कितीतरी 2-3 एपिसोड केले तरी कमी पडेल इतकं आहे. मला मुळात ही आठवण एक सांगायची आहे की रंगराव पाटील साहेबांना मी लहानपणापासून ऐकलेलं आहे. म्हणजे आमच्या घरात ऑफकोर्स तो भागच तसा आहे राधानगरीकडला किंवा हे सगळीच असेल की शाहिरीची आवड सगळीच असायची, कॅसेट्स असायचे त्यावेळी. हिंदराव कुंभार असतील किंवा इतर अशा लोकांना ऐकलं जायचं. त्यावेळी एक ऐकताना लहानपणी सुद्धा एक शहारे असायचे आणि मलाही आज तोच अनुभव परत एकदा आला. म्हणजे मी थोडक्यात आता आपण समारोपाकडे वळतोच आहोत, पण एक मिनिट मला हे सांगावंसं वाटतं की जसं मी आता थोड्या वेळापूर्वी म्हटलं की तुम्ही आभाळाला भेटलेले डोकं असेल तरी तुमचे पाय मातीतच हाचायला हवेत. आणि जसं मगाशी म्हटलं की आपण हे सगळं बोलत असताना की तुम्ही माध्यमात कुठल्याही वावरा, तुम्ही सिनेमामध्ये वावरा, मालिकांमध्ये वावरा किंवा जाहिरातीमध्ये वावरा, तुमचा बेस हा रंगभूमीवर ठरत असतो. तसा लेखनाचा बेस हा सुद्धा लोककलांमध्ये ठरत असतो. लोककला हे मातीतले पाय आहेत आपले. म्हणून या लोककलांमधून जे पुढे गेलेले आहेत, मग ते दादा कोंडके असतील, निळूभाऊ असतील किंवा संगीतकारांमध्ये अजय अतुल असतील की ज्यांनी संगीताला लोककलेचा बेस ठेवलेला आहे. तर हे मातीतून आलेले आहेत, लोकांमधून आलेले आहेत आणि लोकांना काय पाहिजे ही नस ती ओळखतात. आणि माझं हे भाग्य आहे की मी लोककलांमधून पुढे आलेलो आहे, शैलीसारख्या लोककलेमधून पुढे आलोय. आज मी माझे साधारण 14 सिनेमे झालेत, मी 7 नाटक लिहिलेत, पण या लोककलेच्या बेसमधून मी पुढे आलोय आणि त्यामुळं मी इथं टिकून आहे. जसा रंगभूमीवरून आलेला माणूस हा जाहिरातीमध्ये, सिनेमामध्ये, मालिकांमध्ये एक वेगळेपण दाखवत असतो, तसं काही ना काही वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. आणि
करत राहू, नक्कीच करत यासाठी राहू. खूप शुभेच्छा. आणि खरंच आम्हाला ती वेगळेपणाची जाणीव तर आहेच सर. हो. आणि खूप खूप वेगळं आता शाहिरी म्हणताय किंवा नाटकामध्ये जो वेगळेपण आहे, असे वेगळे प्रयोग, जसं फिक्शनचा एक प्रयोग तुम्ही टेलिव्हिजनमध्ये आणला, असे वेगवेगळे प्रयोग आणि किंवा वेगवेगळे एक्सपेरिमेंट तुमच्याकडून अजून होत राहतील. यासाठी आमच्या कट्टा कोल्हापूरकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद यासाठी की वेळात वेळ काढून आजच्या या दिवसासाठी आम्हाला स्पेशल दिवस करण्यासाठी तुम्ही आलात. त्याबद्दलही खूप खूप धन्यवाद. आणि मी सरदार जाधव आपल्या सर्वांचा निरोप घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर.